स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये तुमचं. मी सध्या आलेलो आहे बाहेर, घराच्या बाहेर आलेलो आहे मी इकडं जवळ. तर मी तुम्हाला शाळा आणि मंदिर दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये, या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर तुम्ही सपोर्ट करा मला. तर चला. तर मित्रांनो, ते जे झाड दिसत आहे आपल्याला, लिंबाचं झाड, आणि पाण्याची टाकी आहे तिथं. त्याच्या समोर शाळा आहे, प्राथमिक शाळा, 1ली ते 4थी पर्यंत. शाळेच्या समोरच एका घरासमोर बसलेला आहे. तर आहे शाळाकडं, शाळा आणि मंदिर जवळच आहे. तर चला तुम्हाला मी शाळा दाखवतो. त्या अगोदर पाण्याची टाकी बघा, नवीन झालेली आहे मित्रांनो, ग्रामपंचायत मार्फत. आणि बघा, मंदिर दिसत आहे आपल्याला, शाळा दिसत आहे. तर चला शाळेकडे जात आहे मी. तर बघू शकता मित्रांनो, एक्झॅक्टली मी मंदिराच्या समोर उभा आहे आणि इकडं शाळा आहे. तर तुम्ही राहा माझ्यासोबत. मित्रांनो, हे बघा मंदिर फुल फ्रेममध्ये आपणास दाखवत आहे मी. आनंदनगर मधील मंदिर आहे हे. असं दुसरं एक मंदिर मुख्य आमच्या गावामध्ये आहे, हनुमान मंदिर आहे मित्रांनो हे. तर बघा मित्रांनो, पूर्ण मंदिर आपणास दिसत आहे आणि शाळा बी दिसत आहे पलीकडे. बघू शकता मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये, या शाळा आणि मंदिराच्या, विद्येचं मंदिर आणि हे आपलं मंदिर बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, फुल फ्रेममध्ये. तर मित्रांनो, आपण आताच मंदिर बघितलेलं आहे. तर आपण आता ही शाळा बघू शकता, प्राथमिक शाळा आहे, 1ली ते 5वी. बघा किती सुंदर व्ह्यू आहे, शाळाच्या भोवतार झाडं आहेत. आणि हे बघा, मुलांच्या पाणी पिण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही, ही शाळा आहे मित्रांनो. मी देखील या शाळेमधून शिकलेला आहे, 1ली ते 4थी. परंतु ही शाळा इथे नव्हती तेव्हा दुसरीकडे होतं. तुम्हाला समोर ते लिंबाचं झाड दिसत आहे मित्रांनो, एक्झॅक्टली समोर बघू शकता. त्या लिंबाच्या झाडाखाली आमची शाळा होती 1ली. तर मी जेव्हा 4थीला पास झालो तेव्हा ही शाळा सुरू झाली इकडं. बघू शकता, पाण्याची व्यवस्था आहे. तर बघू शकता मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आनंदनगर, किनवळा बुद्रुक, तालुका मानवत, जिल्हा परभणी. मित्रांनो बघा, या शाळेची स्थापना आहे 2001ला आणि शाळा या ठिकाणी 2009ला आलेली आहे मित्रांनो. बघू शकता, हे 2 वर्ग आहेत. आधी ही शाळा 1ली ते 4थी होती, इकडं 2 वर्ग, इकडं 2 वर्ग. परंतु आता 5वी पर्यंत झालेली, पण वर्ग वाढला नाही. या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवला जातो. हे बघू शकता, हे परिसर आहे समोर, हे मंदिर आहे शेजारी. आणि मित्रांनो, इकडं बघू शकता किचन आहे शाळेचं या. तर बघा,